नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, TRTI मार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी दरवर्षी 1,20,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. TRTI साठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेहमीप्रमाणे विनंती एकच आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सर्व माहिती येथेच तुम्हाला भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी फॉर्म सुटलेले आहेत. तर पहिला आहे यूपीएससी दिल्ली महाराष्ट्रासाठी फॉर्म सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या ठिकाणी बघू शकता ट्रेनिंगसाठी एक्झाम सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इंजिनिअरिंगसाठी आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी ज्युडिकल मॅजिस्ट्रेटसाठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी नॉन गॅझेटेड म्हणजे एमपीसी ग्रुप सी आणि ग्रुप सी बी आणि सी साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर IBPS SBI रेल्वे RRB म्हणजे हे बँकिंगसाठी आणि रेल्वेसाठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरे SSC CGL साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर शिक्षक भरतीच्या तयारीसाठी टेट साठी हे फॉर्म सुटलेले आहेत. अशा प्रकारे हे जवळजवळ 8 वेगवेगळे फॉर्म आहेत. 8 वेगवेगळे स्पर्धा परीक्षांसाठी हे फॉर्म सुटलेले आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. तेथे तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक भेटेल. तिथे आल्याच्या नंतर इथं तुम्हाला लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर दोन ऑप्शन भेटतील, रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल इथं ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. ज्यांनी केलेले नाही त्यांनी इथे रजिस्टर बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी तुमचं स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे कॅपिटलमध्ये, मिडल नेम टाका म्हणजे मधलं नाव टाका आणि आडनाव येथे टाका. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करून घ्या. त्याच्यानंतर खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. इथे जन्मतारीखसाठी सर्वात पहिल्यांदा तुमचं जेही जन्मवर्ष असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून ज्याप्रमाणे मी इथे सिलेक्ट करत आहे. त्यानंतर जेही महिना असेल तो महिना इथे सिलेक्ट करा आणि दिनांक असेल तो तारीख इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. बरोबर इथे जन्मतारीख तुमची येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर रेग्युलर चालू असणारा ईमेल आयडी येथे टाका. पुन्हा तोच ईमेल आयडी इथे कन्फर्म करून बरोबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाका रेग्युलर चालू असणारा आणि तोच मोबाईल नंबर पुन्हा एकदा इथे कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. तो टाकल्याच्या नंतर इथं खाली या. बघू शकता इथं जनरेट OTP बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. इथे तुम्ही जनरेट OTP बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो येथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि जो हा कॅप्चा आहे बरोबर येथे टाका आणि बरोबर हा कॅप्चा आहे इथे टाकून घ्या आणि सबमिट रजिस्ट्रेशन बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथे रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा ईमेल आयडी बघायला भेटेल आणि जोही तुमचा पासवर्ड आहे म्हणजे तुमची जन्मतारीख आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटेल. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागणार आहे. हा पासवर्ड जो आलेला आहे तुमची जन्मतारीख असते बरोबर बघून घ्या. आता इथं तुम्हाला चेंज पासवर्ड या बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर जोही तुमचा जुना पासवर्ड होता तो इथे बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर नवीन पासवर्ड जो तयार करा त्याच्यामध्ये एखादा अक्षर कॅपिटल त्याच्यानंतर एखादा अक्षर स्मॉल अंक आणि चिन्ह त्याच्यामध्ये असणे गरजेचे आहे. कमीत कमी 8 अंकी पासवर्ड तुमचा असणे गरजेचे आहे. तो दोन्हीकडे सारखाच न्यू पासवर्ड इथं दोन्हीकडे सारखाच टाका आणि चेंज पासवर्ड या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथे चेंज पासवर्डवर क्लिक केल्याच्या नंतर पासवर्ड चेंज सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. ओके बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता जोही तुम्ही ईमेल टाकला होता फॉर्म भरताना तो बरोबर इथे टाका आणि जोही पासवर्ड बनवला होता आता नवीन तो बरोबर इथे टाका आणि साइन इन बटनावरती तुम्ही खाली क्लिक करा. ठीक आहे. आता तुम्ही आधी टाकलेली सर्व माहिती येथे बघायला भेटेल. ईमेल आयडी आणि स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव वगैरे, जन्मतारीख वगैरे इथे बघायला भेटेल. इथं काय करायचं आहे, इथं म्हटलेलं आहे फादर्स नेम. इथं वडिलांचं नाव फक्त पहिलं नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकू नका. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथं आईचं नाव म्हणजे मदर्स नेम इथं फक्त पहिले नाव टाका, पूर्ण नाव टाकू नका. इथं नॅशनॅलिटी तुम्हाला इंडियन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं आधार कार्ड क्रमांक तुमचा बरोबर इथे टाकून घ्या. नंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ना ते बरोबर टाकून घ्या. मी इथं फिमेलचा फॉर्म भरत आहे. फिमेल सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस जर महिलांनी लग्न केलं असेल समजा मॅरिड जर केलं तर इथं या ठिकाणी स्पूस नेम या ठिकाणी म्हणजे पती पत्नीचं नाव इथे तुम्हाला टाकायला येईल. जर महिला फॉर्म भरायचा असेल तर पतीचं नाव टाकू शकता
आणि पुरुष फॉर्म भरत असेल पत्नीचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकत बसू नका, फक्त पहिलं नाव इथे टाका. इथं अनमॅरिड वरती मी क्लिक करतो, पुन्हा फक्त दाखवण्यासाठी केले होते. त्याच्यानंतर इथं तुम्ही नावामध्ये बदल केला आहे. आता यस केलं ना, तुम्ही नावामध्ये काय बदल केला आहे ते नाव इथं तुम्हाला टाकावं लागणार आहे. तुम्हाला गॅझेट देखील तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र तिथे हजर करावं लागणार आहे. इथं नो करणार आहे कारण बदल केलेला नाही. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. ठीक आहे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं नेम ऑफ इन्स्टिट्यूट बघू शकता. नेम ऑफ द इन्स्टिट्यूट इथं आपण टीआरटीआयचा फॉर्म भरत आहे. एकच ऑप्शन भेटेल, टीआरटीआय सिलेक्ट करा. नेम ऑफ स्कीम तुम्ही आता एवढ्या टीआरटीआयचे फॉर्म सुटलेले आहे. कोणकोणते सुटलेले आहे? यूपीएससी साठी सुटलेले आहे, महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी. त्याच्यानंतर एमपीएससी सर्व्हिस कमिशन, एमपीएससी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग एमपीएससी साठी सुटलेले आहे. त्याच्यानंतर एमपीएससी इंजिनिअरिंग साठी, त्याच्यानंतर एमपीएससी ज्युडिशियल साठी, त्याच्यानंतर एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, त्याच्यानंतर आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय, आरआरबी या बँकिंगसाठी आणि रेल्वेसाठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एसएससी सीजीएल साठी सुटलेले आहेत. आणि इथं काय म्हटलेलं आहे, टीट शिक्षक भरतीसाठी तयारी, शिक्षक भरतीच्या तयारीसाठी टीट. अशा प्रकारच्या एकूण किती जवळजवळ 7 ते 8 स्पर्धा परीक्षांसाठी हे फॉर्म सुटलेले आहेत. आता काही विद्यार्थी बोलतील की पोलीस भरतीसाठी सुटलेत का? तर पोलीस भरतीचा याच्यामध्ये अजून पर्याय दाखवलेले नाही, नंतर ते नक्कीच सुटू शकतात. आता तुम्ही किती फॉर्म भरू शकतात? तर सर्व फॉर्म तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात, परंतु लाभ एकच घेऊ शकतात. याच्यापैकी समजा मला महाराष्ट्र ग्रुप बी आणि ग्रुप सी चा भरायचा आहे, तर ते मी इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी टीआरटीआयचा भरत आहे, त्याच्यामुळे एकच कॅटेगरी दाखवेल. इथं एसटी कॅटेगरी. सर्वांची लिंक तुम्हाला तिथे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल टेलिग्राम ग्रुपवरती. आता इथं कास्ट, आता याच्यामध्ये एसटी याच्यामध्ये आता समजा एसटी मध्ये अनेक वेगवेगळ्या जात कॅटेगरी आहेत, तर त्याच्यामध्ये उपकॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या येतात, कोणती जी असेल तुम्ही इथं सर्च करू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे सर्च करून तुम्ही या ठिकाणी असे सिलेक्ट करा, जे उपकॅटेगरी असेल तुमच्या ती दिलेली असते जातीच्या दाखल्यावरती. ठीक आहे. डू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे जातीचं दाखला आहे का? तर तुम्हाला इथे कंपल्सरी येस करायचं आहे, कारण तो लागणारच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणजे जातीच्या दाखल्यावरचा नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली या. इथं काय म्हटलेलं आहे? ट्राईब कॅटेगरी इश्यूड बाय विच अथॉरिटी. आता जातीचा दाखला तुम्ही कोणाकडून इश्यू केलेला आहे ते बरोबर दिलेले असतं जातीच्या दाखल्यावरती. तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर जेही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? कास्ट सर्टिफिकेट इश्यूड डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून इश्यूड केलेलं आहे, जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या, नाव टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली या. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं काय म्हटलेलं आहे? कास्ट ट्राईब सर्टिफिकेट इश्यूड तहसील कोणत्या तहसीलदाराकडून इश्यू केलेलं आहे, कोणते तहसील कार्यालय आहे तुमचं, तहसील कार्यालयाचं तुम्ही इथे नाव टाकू शकता. तालुक्याचं जास्त करून नाव असतं. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का? आता समजा मी इथं नो केलं, बघू शकता इथं नो केलेलं आहे. बघू शकता अंतिम निवड होण्याआधी जात वैधता प्रमाणपत्र हे सादर करणे बंधनकारक राहील. आता जर तुमची निवड झाली तर तुम्हाला हे निवडीपर्यंत तुम्ही सादर करू शकता. ठीक आहे. नो केले तरी देखील इथून पुढे तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मी इथे येस करणार आहे. नो केलं तरी देखील फॉर्म तुम्ही भरू शकता. हा पॉईंट इथे लक्षात घ्या. समजा एक मिनिट पुन्हा एकदा नो करून दाखवतो. खाली काय पॉईंट येतात मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर इथं नो केलं. त्याच्यानंतर अप्लाइड. आता हे जर इथं माझ्याकडे जात पडताळणी नाही तरी देखील मी नो केलं. इथं नो केलं तरी इथं काय म्हटलेलं आहे? डू यू अप्लाइड कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे तुम्ही जात पडताळणीसाठी पुढे प्रक्रिया केली आहे का, किंवा तुम्ही फॉर्म भरला आहे का जात पडताळणीचा? तर समजा येस केलं असेल, समजा समजा इथं देखील मी नो केलं, तर त्या ठिकाणी शेवटला अंतिम निवड होण्याआधी तुम्हाला ते सादर करावं लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. इथं तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही नो केलं तरी देखील चालेल. ज्यांच्याकडे नाही, ज्यांच्याकडे येस आहे त्यांनी कंपल्सरी येस करा. ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? आता माझ्याकडे हे दोन्ही ऑप्शन येस आहेत, म्हणजे त्याच्यामुळे मी दोन्ही ऑप्शन इथं येस करणार आहे. ठीक आहे. त्या कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा. त्याच्यानंतर ती कधी इश्यू झाली त्याची तारीख इथे तुम्हाला टाकायची आहे. कॅलेंडरचा इथं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर ते कोणी इश्यू केली. आता मी नाशिक दुसरं कार्यालय आहे तिथून इश्यू केलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते सिलेक्ट करणार. नंतर इथं काय म्हटलेलं आहे? कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी इश्यू डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्याकडून इश्यू केलेलं आहे? तर नाशिकमध्ये इश्यू केले आहे, त्याच्यामुळे नाशिक कार्यालयाकडून तिथून तुम्ही जे असेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कोणत्या तहसील करून जेही तुमचं तहसील असेल ना ते तुम्ही इथे बरोबर टाकून घ्या. नंतर खाली या. डू यू डोमिसाईल महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, किंवा तुमच्याकडे डोमिसाईल आहे का? तर फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी याच्यासाठी लाभ घेऊ शकतात, त्याच्यामुळे कंपल्सरी हा पर्याय तुम्हाला येस करावा लागणार आहे. डोमिसाईल तुमच्याकडे असणे गरजेचं आहे.
त्याच्यानंतर डू यू डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? तर कंपल्सरी इथे येस करायचं आहे. नंतर डोमिसाईलचा नंबर टाकायचा आहे. नंतर डोमिसाईल कोणी इश्यू केलेले आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार त्यांचं इथं सिलेक्ट करायचं आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर जे असेल तेही. त्याच्यानंतर खाली सिलेक्ट करा यू यू फिजिकली डिसेबिलिटी पर्सन म्हणजे तुम्ही अपंग आहात का असेल तर येस करा आणि त्याची माहिती तुम्हाला टाकावी लागणार आहे. त्याचा पुरावा देखील द्यावा लागेल म्हणजे सर्टिफिकेट द्यावे लागणार. आता नाही तर नो करणार आहे. त्याच्यानंतर वेदर लिव्हिंग वुमन पर्सन 1 मिनिट हा पर्याय काय आहे समजून घेऊ द्यात. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. हा ऑप्शन आहे तुम्ही महिला आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे का? हा ऑप्शन वेदर अलाउविंग वुमन रिझर्वेशन तुम्ही महिला असेल तर कंपल्सरी महिलांनी येस करायचं आहे. तर महिलेचा फॉर्म भरत आहे त्याच्यामुळे इथं मी येस करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर यू आर चाइल्ड ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस करा. तुम्हाला त्याची माहिती पुढे किंवा प्रमाणपत्र द्यावे लागणार. इथं नाही तर नो करणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे हा पॉईंट इथे नीट लक्षात घ्या. हॅव यू टेकन ऍडमिशन बेनिफिट इन एनी कोर्स यात आता हा ऑप्शन असा आहे की टी-आर-टी-आयचा कोणता या ठिकाणी स्पर्धा परीक्षेकडून तुम्ही लाभ घेतला आहे का? इथून मागे जर कोणी लाभ घेतला असेल तर तो ऑप्शन येस समजा मी इथं ऑप्शन येस केला. ठीक आहे. येस केला तर कोणत्या या ठिकाणी कोणत्या एक्झामसाठी पोलीस भरतीसाठी एमपीएससी ग्रुप सी टेट कशासाठी लाभ घेतला आहे ते तुम्हाला टाकावं लागणार आहे. मी इथं घेतलेलं नाही त्याच्यामुळे नो करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यू आर गव्हर्नमेंट एम्प्लॉई आता सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे जे मुलं या ठिकाणी सरकारी कामाला लागले आहेत ते याचा लाभ घेऊ शकत नाही. त्यांनी इथं येस करू नका. म्हणजे ते फॉर्मच भरू नका. जॉबवरती रिस्क घेऊ नका. त्यांनी इथे नो करून टाका. ठीक आहे. म्हणजे फॉर्म भरू नका. जे आपण गव्हर्नमेंट वाले नाही त्याच्यामुळे इथे नो करा. आणि अॅन्युअल इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी काय लागणार आहे? उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुम्हाला. काय लागणार आहे? उत्पन्नाचा दाखला. तो 2025-26 चा लागणार आहे. ठीक आहे. तो तुमच्याकडे आहे का? इथं कंपल्सरी तुम्हाला म्हणजे आता ते उत्पन्न किती आहे? 8 लाखाच्या दरम्यान आहे. 8 लाखाच्या आसपास आहे. 8 लाखाच्या वरती आहे. तर बिलो 8 लाख, 8 लाख हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला आहे का? उत्पन्न दाखला आहे तर तुम्हाला हा ऑप्शन येस करावा लागणार आहे कारण तो तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याचा नंबर इथे टाका आणि इन्कम सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं तहसीलदार, नायब तहसीलदार ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे सिलेक्ट करून घेतलं आहे. वरील सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि इथं हा चेकबॉक्स क्लिक करा आणि इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. आता इथे सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी इथे बघायला भेटेल. आता इथं तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुम्ही आधी टाकलेला आहे त्याचा दुसरा नंबर म्हणजे एखादा पर्यायी नंबर तुमचा हा समजा कधी बंद असेल तर कॉन्टॅक्टसाठी दुसरा नंबर इथे तुम्हाला कंपल्सरी एखादा टाकावा लागणार आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. ठीक आहे. आता इथं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा ॲड्रेस पूर्ण इथं जो असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं लँडमार्क म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या रोडला राहता, तुमच्याकडे येण्याचा मार्ग कोणता आहे, त्या मार्ग इथं टाकू शकता. समजा मी पुणे रोडला राहतो, अहिल्यानगर रोडला राहतो, तर ते इथं टाकू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्ही विलेज किंवा सिटी म्हणजे तुमच्या गावाचं नाव टाकू शकता किंवा तालुक्याचं नाव इथं टाकू शकता. नंतर इथं आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला इथे कंपल्सरी इथं सिलेक्ट करा. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर आपला कोणता जिल्हा येतो तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही येथे सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ठीक आहे. आता तालुका जिल्हा सिलेक्ट करा. अकोला म्हणजे तालुका सिलेक्ट करा आणि जोही तुमचा पिनकोड असेल ना तो बरोबर इथे टाकून घ्या. ठीक आहे. पिनकोड टाकल्याच्या नंतर आता जर तुमच्या या ठिकाणी पर्मनंट ॲड्रेस वेगळा असेल आणि पत्रव्यवहाराचा म्हणजे करस्पॉन्डिंग ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही करस्पॉन्डिंग इकडे टाकू शकता. पर्मनंट ॲड्रेस इकडे टाकू शकता. जर एकच ॲड्रेस असेल तर इथं खाली हा चेकबॉक्स इथे क्लिक करा. चेकबॉक्स क्लिक करा. त्याच्यानंतर खाली या. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे दोन्हीकडे म्हणजे सारखाच ॲड्रेस होऊन जाईल हा चेकबॉक्स क्लिक केल्याच्या नंतर. खाली या. तुम्हाला काय करायचं आहे आता इथं एक्झाम सेंटर टाकायचे आहे. एक्झाम सेंटरचे हे 5 पर्याय आहेत. समजा या ठिकाणी मला द्यायचे आहे समजा इथं लातूर. आता मी फॉर्म फक्त भरून दाखवतोय. कोणतेही मी सिलेक्ट करणार आहे. अशा प्रकारे जे जे तुम्हाला आवडते जे पहिल्यापासून सिलेक्ट करायचे आहे जे जे तुम्ही सिलेक्ट कराल त्याच्यातून तुम्हाला निवड भेटण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे पहिलं दुसरं भेटूनच जातं जवळ लवकर फॉर्म भरला तर. आता समजा मला हे 5 मी अशा प्रकारे सेंटर सिलेक्ट केले आणि वरील सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा आणि इथं खाली सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा.
कारण असे फॉर्म भरण्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत लागत आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पुढची माहिती आहे जी शैक्षणिक माहिती भरायची आहे. इथं तुम्हाला स्ट्रीम, इथं 10वी ची माहिती टाकायची आहे. स्ट्रीम इथं तुम्हाला काय करायचं आहे? 1 मिनिट इथं जनरल तुम्ही 10वी जे आहे तुम्ही जनरल सिलेक्ट करा. नंतर इथं 10वी कोणत्या वर्षी पास झाले ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून पास झालेलो आहे. तर तुम्ही इथे हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट सी ग्रेड किंवा पर्सेंटेज कशामध्ये आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. माझ्या पर्सेंटेजमध्ये आहे तर पर्सेंटेज मी इथं सिलेक्ट करणार. इथं म्हटलेलं आहे मॅक्झिमम मार्क्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता समजा मला किती 10वी सर्व मिळून सर्व विषय मिळून मला समजा 500 गुण मिळालेले आहेत. किती 500 गुण आहेत परंतु मला किती गुण मिळाले? 301 गुण मिळाले. 500 पैकी 301 बरोबर इथं टक्केवारी तुमची येऊन जाईल. त्याचप्रमाणे काय करायचं आहे? तुम्ही 12वी ची माहिती टाका. 12वी इथं आता आर्ट, कॉमर्स, सायन्स जे होते ना, समजा आर्ट होतं. त्याच्यानंतर पासिंग वर्ष आता जेही होतं तुमचं ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्याचप्रमाणे 12वी ग्रॅज्युएशनची माहिती सर्व माहिती बरोबर टाकून घ्या. सर्व माहिती टाकल्याच्या नंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. रिसेंट पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज 100 केबी 100 केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. 100 केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची सही अपलोड करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे? स्कॅन्ड कॉपी ऑफ कॅन्डिडेट HSC म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा तुम्ही सर्टिफिकेट इथं अपलोड करू शकता. दोन्हीपैकी एक अपलोड केलं तरी देखील चालणार आहे. इथं 12वीचं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे? आता जे फोटोची साईज आता इथं फोटोची साईज 100 केबीच्या आतमध्ये, सहीची साईज 80 केबीच्या आतमध्ये आणि जे अदर डॉक्युमेंट्स आहेत त्यांची साईज बघू शकता 300 केबीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रॅज्युएशनचं. त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे डोमिसाईल. त्याच्यानंतर इथं आधार कार्डचं दोन्ही साईड म्हणजे फ्रंट साईज आणि बॅक साईड दोन्ही एकाच फोटोमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. नंतर इथं म्हटलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी देखील अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर उत्पन्न म्हणजे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. सर्व माहिती सर्व अपलोड करून घ्या. ठीक आहे. आता मी एक फोटो तुम्हाला समजा अपलोड करून दाखवतो. एखादा फोटो आता इथं चॉईस फाईलवरती गेलो मी इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा हा फोटो मला अपलोड करायचा आहे. याची साईज 22 केबी आहे. तर बघू शकता इथं आपोआप फोटो इथं अपलोड झालेला बघायला भेटेल. बरोबर इथं फोटो तुमचा येऊन जाईल. आता समजा एखादी सही मी इथे अपलोड करतो. चॉईस फाईलवरती गेलो. ही सही मला समजा इथे अपलोड करायची आहे. तर बघू शकता इथं सही बरोबर इथं दिसेल तुमचे डॉक्युमेंट्स. अशा प्रकारे सर्व माहिती अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर इकडं खाली स्क्रोल करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या. इथं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. सर्व अपलोड करून झाल्याच्या नंतरच करा. लगेच क्लिक करू नका. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे? आता सही आणि फोटो अशाच फोटो स्वरूपामध्ये तुम्ही अपलोड करायचे आहे आणि बाकीचे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ना, ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आता जेही डॉक्युमेंट्स अपलोड होतील, अशा प्रकारे टिक आलेली तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता मी अपलोड केलेले आहेत PDF स्वरूपामध्ये. आता इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती मी क्लिक करतो. ठीक आहे. आता शेवटची स्टेप असणार आहे माझ्या अंदाजित. आता इथे बघू शकता सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती इथे क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर इथे ओपन होणार आहे. 1 मिनिट. ठीक आहे. आता बघू शकता हा पूर्ण फॉर्म आहे. याच्यामध्ये काहीही चूक असेल तर तुम्ही दुरुस्त करू शकता. इथं खाली मॉडिफाय नावाचा पर्याय आहे. याच्यावरती जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता आणि काहीही जर तुमचं चुकलेलं नसेल, तुमचा फॉर्म बरोबर असेल, तर इथं सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता सबमिट केल्याच्या नंतर एडिट करता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर एडिट करायचं असेल तर कॅन्सल करू शकता आणि नसेल करायचा बरोबर आहे तर ओके बटनावरती तुम्ही इथे क्लिक करा. ठीक आहे. इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात प्रिंट फॉर्मची प्रिंट काढू शकता. 1 मिनिट. बघू शकता. इथे तुम्हाला आहे प्रिंटचा पर्याय. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करू शकता. आता तुम्हाला जर दुसरा फॉर्म भरायचा असेल दुसऱ्या याच्यासाठी, तर इथे तुम्ही बघू शकता एवढे तुम्हाला पर्याय इथे बघायला भेटतील. सर्व पर्याय इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तुम्ही सर्व फॉर्म भरू शकता, परंतु एकच लाभ घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.